हाय फ्रेंड्स, रंजू अँड अनिल या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज बघणार आहोत कटोरी चाट. मस्त आणि कलरफुल. काय काय घेतलं ते बघा. खूप जास्ती वस्तू नाही वापरायच्या, म्हणजे आपण थोडं कमी वापरलं ना त्याची चव खूप भारी लागते. चाट म्हटलं की बहुतेक आपल्याला सगळे मसाले माहितीच असतात. हे सर्व आपण वाफवून न घेता नुसतं मिक्स केलं आहे. या पुढील प्रोसेस बघूया. बटाटा घेतला एक, तो स्मॅश करून घेतला व्यवस्थित आणि त्यात ब्रेड क्रम्स घालून घेतले. ब्रेड होते ते मिक्सरला लावून छान ब्रेड क्रम्स बनवून घेतलं आहे. ते घातलं, मीठ घातलं फक्त, बाकी काही घातलं नाही आहे आणि त्याचे बॉल्स बनवले. मी आधीच सांगितलं खूप मसाले नका वापरू. मस्त झालं आहे. आता बॉल्स बनवून घेऊया. इतकं सुंदर झालं नाही की सॉफ्ट झालं आहे. मस्त बॉल्स बनले आहेत त्याचे. बघू शकता, तेल तूप काही लागलं नाही हाताला. आता हे मी आप्पे पात्रामध्ये बनवून घेतले. याला तळण्याची वगैरे काही गरज पडत नाही आहे बघा कटोरीसाठी. नाहीतर कटोरी म्हटलं की तळण. बापरे, किती सुंदर, मस्त. आणि आपण जे मिक्स केलेलं आहे ते सगळं त्यात घालून घेऊया. आता याला आपल्याला कुक करायचं आहे, म्हणजे गॅसवर ठेवून झाकण ठेवूया आणि झाकण काढून तुम्ही चेक करू शकता. क्रिस्पी बनवायचं आहे, खालून सगळं छान क्रिस्पी झालं पाहिजे आणि वरचं पण शिजलं पाहिजे. मस्त क्रिस्पी झालं आहे. आत्ता जरी तसं वाटत असेल ना तरी थंड झाल्यावर मस्त क्रिस्पी वाटतं. इतकं सुंदर दिसतं की याला सजावटची गरज नाही आहे. चला बनवा इव्हिनिंगला तुम्ही. परत येतेच मी. बाय.